आज माझ्या सुंदरच्या ब्लॉगमध्ये आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मित्रांनो, सध्या ब्लॉग काय आपण बनवला नाही आणि आता पाऊस पण चालू आहे. हे बघा, एकदम हिरवं गार झालं आहे. भात पण बघा कसं रुजून आलं आहे. आणि आता थोड्याच दिवसांनी लावणी लावू. आणि आमची आता लावणी चालू आहे आणि ती पण आम्ही तुम्हाला दाखवू. आणि हे बघा मित्रांनो, ह्या मळीमध्ये 2 मोठे मासे आहेत, खवळे. आणि त्या साईडला आपले तिकडे इन लावले. जर चप्पल काढून जाऊया तर बघायला आपण. आणि मित्रांनो, पाणी पण आता गार आहे. आणि मित्रांनो, आपल्या वाटून शाळेमध्ये रोज मुलं खो खो खेळतात आणि त्यातलाच एक माझा मित्र आहे, तो मीर. तो बोलला की एकदा ब्लॉग बनव. आपण तो आता बनवणारच आहे डबल. आणि मित्रांनो, आणि आता हे बघा, ही आपली इंद आहे. ह्या अशा प्रकारे लावलेली आहे इकडे. आणि मित्रांनो, मासे बिशे काय अडकले त्या बघूया. हे बघा मित्रांनो, ह्याच्यामध्ये 2 खवळे आहेत मोठे. ह्याच्यामध्ये हे बघा, इकडे आपली इंद आहे. अशा कोकणामध्ये अशा इंदी बनवतात आणि बांधावर लावतात, कारण की मासे पकडायला, मासे भेटण्यासाठी. आणि मित्रांनो, हे सर्व पाणी आहे ते उमलाटाच आहे. हे बघा, ह्याच्यामध्ये 2 मोठे खवळे आहेत. आणि मित्रांनो, आता आमची तुम्हाला लावणी दाखवतो कशी लावतात. आणि मित्रांनो, आपल्या व्हाळाला पण खूप पाणी आलं आहे आणि खेकडे मासे खूप चढले आहेत. ते आपण आता रोज आता उन्हाळ्यामध्ये पाणी असेल तेव्हा आपण फिशिंग पण करणार इथे, म्हणजे घरीनी पिठावर. ते पण तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो, आता आपण 4-5 दिवसांनी वाटूळमध्ये संध्याकाळची रोज मुलं खो खो खेळतात. त्यांचा पण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. आणि मित्रांनो, एक सवत काढायची व्हिडिओ टाकली होती, त्यासाठी खूप थँक्यू, कारण की त्या व्हिडिओला 8 लाख व्ह्यूज आलेले आहेत. आणि मित्रांनो, लाईक पण खूप आले आहेत. असाच सपोर्ट करत राहा आम्हाला. आणि आता तुम्हाला मी आमची लावणी दाखवणार आहे, म्हणजे कोकणामध्ये भात कसं लावतात ह्या मळ्यामध्ये, ते तुम्ही बघू शकतात. काय लोकांची कमेंट येत होते, भात दाखवा कसे लावतात. त्या लोकांना आज बघायला भेटणार आहे. हे बघा, हे एकदम हिरवंगार वातावरण आहे. आणि मी बोलत होतो ते व्हाळ, तो व्हाळ आहे आपला. बघा, इकडे इथून मासे चढतात, इथून बघा. आणि ते आपण तिकडे गेलो होतो. आणि हिरवीगार बघा कशी झाडं झाली आहेत. आणि आता आपण तुम्हाला लावणी दाखवणार आहे, आमचं ट्रॅक्टर वगैरे असं दाखवणार आहे. आणि मित्रांनो, बैलांनी नांगरतात ना, ते पण तुम्हाला दाखवणार आहे आम्ही. हे बघा, हे आपली भाजी आहे इकडे लावलेली, आपणच लावले. बघा कशी रुजून आले. हे आपल्या इकडं भात लावतात. हे बघा, भात लावतात, 1 नंबर भात असं लावतात. ही मग आपली मावशी आहे, हे आपली आहे इथं. आणि हे बघा, हे आपला ट्रॅक्टर आहे सेकंड हँड. आणि आपले मागच्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघितलं असेल, आपण भात पेरलं होतं. आणि हे भात आता रुजून आलेलं आहे. आणि कोकणामध्ये अशा प्रकारे भात लावतात. काय लोक कमेंट करत होती भात दाखवा, आता त्या लोकांना भात बघायला भेटतंय. बघा, कोकणामध्ये अशा भात लावतात. आणि आता आपण जातोय ते इकडं, ते बैलांनी नांगरतायत, म्हणजे जोत. आणि हे ट्रॅक्टर. मित्रांनो, जर तुम्ही ट्रॅक्टर घेतलात तर ट्रॅक्टरने तुम्हाला सोपं पडेल. आणि जर बैलांनी म्हणजे नांगरलं तर तुम्हाला लय कटिंग पडणार, कारण की खूप मेहनत घ्यायला लागते, त्याच्यामध्ये गुट्टा लावायला लागतो. आणि आपण जातो तिथं, आता आपल्या खालचे प्रीमियर लीग आता भरलेली ना, ते आता तिथं तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे जय सावंतचं घर आहे. यांनी तुम्हाला यूट्यूब चॅनल खोलून दिलं. जय सावंत, तुमचं मंडळ आभार आहे, थँक्यू. आणि आता इकडे नांगरत आहेत, म्हणजे नांगरतच आहेत. हे बघा मित्रांनो, बैल तर गेले, बैल तर नाही एक पण.
मित्रांनो, आधी आलो असतो तुम्हाला बैल दिसले असते बघायला. मला बैल नाही दिसत आहेत. बघा, ही सकाळी मळी लावले आणि संध्याकाळी आत्ता मग दुपारी लावली आणि ही आत्ता लावलेली आहे. एकूण अजून ती खालची वळी मळी एक बाकी आहे. आणि जय सावंतचं पण यूट्यूब चॅनल आहे, त्याचं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि आता आपण जातोय. आता कुठे जायचं मित्रांनो, जरा वातावरण फिरूया. बरेच दिवसांनी ब्लॉग चालू आहे, ब्लॉग बनवूया जरा. आणि हे आपलं भात चालू आहे इकडे बघा, तुम्ही आता मगाशी बघू शकता मित्रांनो. जर आता तुम्हाला जर कधी भात बीज करायचं असेल तर पहिला तुम्हाला आधी भात पेरायला लागतं, म्हणजे कुठचं मंजया हे असं पेरायला लागतं. म्हणजे त्याच्यानंतर वर खत पेरायला लागतं, मग त्याच्यानंतर ही भात रुजून येतं. ही मावशी बघा आपले आलेले भात लावायला आमच्याकडे. बघा मावशी आहे घर. हे बघा ही मम्मी आहे. अशा प्रकारे भात लावतात कोकणामध्ये. हे बघा भात लावताना बघा, हे बघा बघा अशा प्रकारे दोन दोन आवे असे रुपून जातात पटापट. मग ते आता उन्हाळ्यातून डायरेक्ट त्यांना पाणी नसतं, मग लगेच ते असे मोठे होतात आणि मग नंतरला त्याच्यावरती भात येतं. हे बघा अशी चिक्कळ काढतात आणि मग नंतरला असं भात लावतात. आणि मित्रांनो, जर हा घुटा, ह्याला घुटा म्हणतात आमच्याकडे. म्हणजे जर आता मोठे मोठे खड्डे झाले असेल त्याला हे भरायला, म्हणजे माती त्याच्या वरासाठी. हे बघा पाणी पण इकडं अडकून ठेवलेलं आहे सर्व इकडे. हे बघा मळ्यामध्ये जायसाठी. हे बघा वातावरण बघा आजचं. ढग पण एकदा काळे कूड झालेले आहेत. आणि मित्रांनो, आजचा ब्लॉग इथे संपेल. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा.